वाल्या घरी गेला आणि सर्वांना विचारलं, बाबा आतापर्यंत जो माल आणत होते त्याच्यात खायचे वाटेकरी होते, आता पापाचे वाटेकरू कोण कोण आहेत? बाईनं सांगितलं, सुख देना दुःख देना आगे तेरी मर्जी. आमच्या गावात रामायण लागेल होतं. फुकट महाराजनं सांगितलं होतं की श्रीरामचंद्र पुढे चालत आणि सीता माता पाठीमागं चालत. म्हणजे तुमच्या पावलावर पाऊल टाकून आले मी. पूर्वीचा कालखंड, पुढे नरदेव असे की पुढे नवरी नसे? 20 वर्षाच्या 15 वर्षाच्या अगोदर कोण असे? त्या बाईनं म्हटलं तर जमते. पण आता तुमचं काम आहे. लग्नविधी झाल्यानंतर माझ्या वडिलांनी पूर्वी कन्यादानाची पद्धत होती, आता कन्यादान करायचंच काम नाही राहिलं. विठ्ठल जुन्या काळात, आबा तुमच्या काळात आजवर होती आमची, आता झाली. म्हणजे मी या तावडीतून सुटले तुम्ही बांधल्या गेले, तर मग मले काही विचारू नका. तुम्ही कोणाले मारा का पराठ्या उपटा का गिट्टी खांद्याले जा, तुमच्यावर त्याच दिवस पासून उभं जाय. बारक्या पोराले विचारलं, का रे बाबू तिकडून पैसे आणत जा, तर मारे दुकानात जात जा पप्पन खायले. आता या पापात कोण वाटे करू आहे? बाबा म्हणत, आम्ही अजून 5 वर्षाचे जाव, लहान लहान आहो. मोठे जर झाले तर मग काही बजेट लावू, पण तोपर्यंत नारद थांबत होते का? मग अनुभव आला नाही रे, नाही नाही कुणाचे कुणी अंती जासी, नाही रे, नाही कुणी